नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आता लवकरच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन होणार आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं. बऱ्याच हिंदू कुटुंबियांमध्ये लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आणि या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची स्थापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस त्यांची सेवा, पूजा, अर्चना करतो आणि यासाठी स्थापित करतात मातीच्या पार्थिव गणेशाची मूर्ती. तर याच पूजनासाठी आपण जी गणपती बाप्पांची, आपल्या लाडक्या बाप्पाची जी मूर्ती आणतो, ती मूर्ती आपण भावनेच्या भरात किंवा आवडल्यामुळे काही मूर्ती घेताना आपल्या हातून चुका होण्याची शक्यता असते आणि त्याच चुका आपल्याला दोषास पात्र ठरतात. त्यामुळे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी श्री गणेशाची मूर्ती कशी असावी याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकावा. ज्यांच्याकडे गणेश मूर्तींचं आगमन होणार आहे, गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यांनी मूर्ती घेताना या विशेष बाबी कटाक्षाने पाळाव्यात. त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा. आणि तुम्हाला ही माहिती जर आवश्यक वाटली असेल तर लाईकचं बटन जरूर प्रेस करा. तर आपण जाणून घेऊयात की गणेश मूर्ती ही कशी असावी ज्याची आपल्याला स्थापना करायची आहे. तर घरातील गणपती मूर्ती आपण ज्यांची स्थापना करणार आहोत तिची उंची 1 फुटापेक्षा जास्त मोठी नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल व आणता येईल अशी असावी. सिंहासनावर किंवा लोढाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपतींची मूर्ती मुळीच घेऊ नये. शिव-पार्वतीच्या मांडीवर बसलेले गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. गणपती बाप्पांची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही. तोवर ती केवळ एक मातीची मूर्ती समजावी. विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याआधी काही कारणास्तव जर मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून त्यांची स्थापना करावी. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तींऐवजी शेजारी, मित्रमंडळी यांची करवी पूजा, नैवेद्य दाखवून घ्यावा. पण गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद, मद्य, मांसाहार अजिबात करू नये. गणपती बाप्पांना साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. केवळ आंबट व अति तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. विसर्जन मिरवणूक काढताना टाळ, मृदुंग, अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्यावा. अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करून गणपती बाप्पांना क्रोधी करू नये. तर या बाबी आपल्याला गणेशोत्सवामध्ये कटाक्षाने पाळायचे आहे. गणपती बाप्पा हे आपल्या भावा आणि भक्तीची भुकेले असतात. त्यामुळे त्यांना खूप मोठा अवडंबर माजवण्यापेक्षा आपल्या साध्या भक्तीने त्यांना प्रसन्न करावे. पुन्हा भेटूया. श्री स्वामी.